आल्यावर आष्टीमधला आवाज खणखणीत वाटला पाहिजे. राधेश्याम भैया एवढं छान छान कामं करतात आणि तुमच्यासाठी दरवर्षी आपण 2 वर्षापूर्वी आलो होतो ना, गेल्या वर्षी सुट्टी झाली होती. यस, तर सह्याद्री काय सांगशील, कसं वाटलं? राधेश्याम भैयांबद्दल कौतुक करण्यात एवढे शब्द खूप कमी पडतील आणि त्यांचं काम एवढं सुंदर आहे. तुला काय वाटतं इथं आल्यानंतर, काय सांगशील? आज खरंच खूप छान वाटतंय आणि मला ना खरं सांगायला गेलं तर थोडंसं वाईट वाटतंय, कारण की गेल्या वर्षी गॅप घेतला आपण आणि या सगळ्या माता माऊली खूप म्हणजे आपली वाट पाहत होते आणि खूप छान वाटलं. आणि दादांबद्दल बोलायचं झालं, सर्वप्रथम आपण दोन्ही हात वरती करून शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या. हो, येस. आणि खरंच त्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम इतके छान असतात आणि ते सर्व पुढाकार घेऊन सर्व कामं करत असतात. खूप छान वाटतं त्यांच्याबद्दल. आज दिवसभर 130 जणांनी रक्तदान दिलं, त्याचबरोबर काल पाथर्डीचा हात दिला. आता आपले तृतीय बंधू ते पण त्यांना सत्कार करण्यासाठी आले होते. म्हणजे त्यांच्यावर समजून येतं की किती ते छान काम करतात. तर राधेश्याम भैयांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करून आपण कशी सुरुवात करायला पाहिजे. बरं, तर सह्याद्री माझं कसं झालं माहिती आहे का, रोजच्या कार्यक्रमाला महिलांची गर्दी असते. आज हे तरुण वर्ग, पुरुष मंडळी बघून असं वाटतं पांढरं वातावरण, असं वाटतं खेळ पैठणीचा न घेता आधी खेळ धोतराचा घ्यावा, खेळ धोतराचा एक कार्यक्रम चालू करावा आणि मग सुरुवात. गर्दी बघा ना, बाहेर जेवढ्या महिला तेवढेच पुरुष. काय करायचं, खेळ धोतराचा घ्यायचं का? नाही, आधी आपण महिलांचे पुढच्या वर्षी दादांना वेचू. येस, एका बाजूला पुरुष बसू, एका बाजूला महिला. खेळ धोतराचा थोडा वेळ खेळ पण चालतंय. बरं, कशी सुरुवात करायची बाळ? बघा, मला असं वाटतंय आधी आपण ना आजच्या कार्यक्रमाचं वातावरण तयार करूया. एक गाणं वाजेल होम मिनिस्टरचं. गाण्यासोबत गाण्याबरोबर दोन्ही हात वर करून खणखणीत टाळ्या वाजवायच्या गाण्याच्या ठेक्यामध्ये. खरं सांगायला गेलं तर माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे परवाच्या दिवशी धाराशिवला. तरी पण मी आदरणीय राधेश्याम भैयासाठी आलोय की त्यांनी एवढं छान कार्यक्रम राबवला. गेल्या वर्षी मला तारीख देता नाही आली होती, त्याबद्दल माफी मागतो. पण यावर्षी मी फ्रॅक्चर असताना सुद्धा तुम्हाला भेटायला खास आलेलो आहे. होम मिनिस्टरचा साईराम. त्या गाण्यासोबत गाण्याबरोबर दोन्ही हात वर करून गाण्याच्या ठेक्यात टाळ्या वाजवायचे. हात कोणीच खाली करायचे नाहीयेत. माझं सगळ्याकडे लक्ष आहे. फ्रीज पहिलं बक्षीस कोणाला मिळवायचंय त्यांनी खणखणीत टाळ्या वाजवत ठेवा. ओके, शुभ. प्रमाणे मी खाली जाऊन आलो. अजून राधेभाईने अजून खुर्च्या मागवल्या, कारण की ही सगळी मंडळी खूप प्रेम करणार आहे त्यांच्यावरती. अजून खुर्च्या आल्या, दादाच्या महिला खाली आहेत, त्यांना तर आहे पण मागा अजून खुर्च्या लावतात आहेत. म्हणजे अजून गर्दी वाढणार आहे त्यांनी म्हणल्याप्रमाणे. सुरुवात कशी करायची, कुठून करायची? हे बघा, मला असं वाटतंय राधेश्याम भैयांच्या माध्यमातून, त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून भरपूर सारी बक्षिसे ठेवले. म्हणजे तुम्हाला सांगायला उत्तेजनार्थ 200 बक्षीस आहेत. 50 पुन्हा वाढवले अजून. वाढवलेत अजून आणि वेगळ्या प्रकारचे. परत आपली मुख्य बक्षीस आहे, 5 पैठणी आहे, 5 सन्मान चिन्ह आहे आणि भरपूर सारी बक्षीस आहे. तर मला असं वाटतंय राधेश्याम भैयांनी इतके सारी बक्षिसे ठेवले. मागच्या कार्यक्रमाची सुरुवातच आपण या सगळ्यांना काहीतरी देऊन करूया. येस, काय द्यायचं या सगळ्यांना? तुमच्याकडून देऊयात. माझ्याकडून? कशामुळे? बर्थडे म्हणून. येस, देऊया. काय द्यायचं पाहिजे ना सगळ्यांना? कोणाकोणाला पाहिजे सांगा बरं. हा तरी म्हणा. काय द्यायचं? सगळ्यांना द्यायचं. मी तुम्हाला सांगते ते सगळ्यांना द्यायचं. तुम्ही सांगा ते द्यायचं. काय द्यायचं सांगा? मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्या मागे मागे बोलायचं. मी पुढे बोलणार तुम्ही आणि मी मागे मागे बोलायचं. सेम टू सेम बोलायचं का बदल बोलायचंय? एकदम सेम. येस, एकदम सेम बोलायचं. बोला. प्रत्येकाला तुमच्याकडून तसं नाही. थांबा ना एक मिनिट. तसं नव्हतं. ब्रेक आहे. ऐका. मी म्हणजे तुम्ही. तुम्ही म्हणजे मी. माझ्याकडून मी सगळ्यांना 500 रुपये वाटत पाहिजे का? मुन्ना भाई, आपण पैसे कमवा आलेली माणसं आहे, वाटायला थोडं द्यायचे. कोणाला 500 पाहिजे? हात वर करा बरं. ज्यांना 500 रुपये पाहिजे जोरदार टाळा. सह्याद्री, मला एक करून चुकलं. 500 रुपये देतो म्हणून हात वर कर म्हणून निम्म्याने पण नाही केला, तर सगळ्यांनी वाचवल्या खाली. म्हणजे यांना टेबला वरून नाही, टेबला खाली पाहिजे. सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, 1,500 रुपये वाटले. तुम्ही लाडकी बहीण योजना काढून द्या 500. लगेच उत्तर द्यायला लागले. काही पण द्यायचे. पैसे वाटायला एक माणूस बोलू आपण. दत्ता सर, वेलकम. वाटायला चालू करा. तेव्हा त्या पुढच्या वर्षाला हसले का आता गालात तुम्ही याच्यावर नाले वाटतात कड्यावरनं ना. त्या दिवशी पहिला नंबर तुमचा झाला ना. पेढे आणले का?
बऱ्याने हात हलवीत मग इकडं पहिलं बक्षीस झालंय वरून 1000 रुपये माझ्याकडनं दिलेत मी त्यांना. इथेच बी करणार. हा इथंच बी करणार स्वीट आहे माझ्याकडनं त्यांना 1000 बक्षीस दिले पुन्हा हे दिले ना फ्रीज दिलाय आम्ही दिले पैसे त्यांना दिले बरं का त्या दिवशी. परवा खूप गरीब आहे माऊली त्यांना फ्रीज मिळाला आणि त्यांना माझ्याकडनं टॅम्पोचं भाडं म्हणून 1000 रुपये दिले होते. भाड्याने घेऊन जा भाड्याने नाही असं रेंट वरती घेऊन जा. ओके सगळ्यांना 500 रुपये वाटायला चालू करा कोणाला नाही म्हणू नका. ओके एखादी म्हणली मी नवऱ्या संघ भांडण करून आले तर तिला 1000 रुपये द्या. ओके सासू सोबत भांडले तर तिच्याकडनं 2000 रुपये घेऊन सासूला भांडायला माझ्याकडनं परवानगी नाही. ओके करायची सुरुवात जावा खाली पडते नाही म्हणू नका कोणाला. मेकअप वाल्याचं बघा त्यांचं बिल बघा तो त्याला हसले त्यांनी मेकअप केला त्यांना कळलं फाउंडेशन आपलं बरोबर दिसते लांब सुद्धा. येस त्यामुळे त्यांच्यापासून मी सुरुवात करा त्यांना 1000 एक्स्ट्रा द्या. गर्दी खूप आहे 8 पण वाजून गेलेले. बर हा आपण इथेच येऊ इथनच घ्यायचं का. सह्याद्री आमचा माणूस म्हणते गर्दी खूप आहे वेळ खूप जाईल इथूनच पैसे वाटा. इथून कसे द्यायचे मला येतात ना द्यायला. मला एक जादू येते मी परवाच अमेरिकेला गेलतो ऑपरेशन करायला पाहायचं. ओके मला एक जादू येते जादू सगळ्यांनी केली की जागेवर सगळ्यांना 500 रुपये मिळते. तर हे सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. एकदा विचारा बरं एकदा थोडी हात वरती करून जोरदार टाळ्या होता बरं सगळ्यांचे. 500 म्हणल्यावर लगेच फॉर्म भरायला चाललेलं लाडक्या बहिणीचे. येस ओके जादू अशी नीट लक्ष द्या. ज्यावेळेस मी 1 म्हणेन ना त्यावेळेस हातावरती हात घासायचे. 2 म्हणलं की हेच हात असे वर करायचे. 3 म्हणलं की हे उघडून बघायचं उघडलं उघडलं 500 हातात पडणार खाली. पण एक नियम आहे सगळ्यांचा एक नियम आहे. समजा या वहिनीने केलं आणि ह्या चष्मावाल्या शांताबाईंनी नाही केलं तर दोघींना पण नाही येणार. त्यामुळे शेजारचीला पण म्हणा कर हा आणि दोघं पण करा आणि 250 वाटून घ्या पैशाने भेटली तर ती गोफल करायची. हा काय काय मध्ये बसू नका. हा मध्ये बसू नका. हे लहान मुलं मुली सगळ्या इथे येऊन बसा ना प्लीज. ह्या बाजूला भरपूर जागा आहे अजून. ओके करायची सुरुवात रेडी. पुन्हा एकदा सांगतो 1 म्हणलं की हात घासायचे 2 म्हणलं की हात वर करायचे 3 म्हणलं की उघडून बघायचं. सर मागणे एक फोटो घ्या बरं का आमचा आता सगळ्यांचा. हा ओके करायची सुरुवात. घासू नका घासू नका. हा तुम्ही सगळ्यांनी मिळून मोठ्या सन्मानानं साईराम दोन्ही हात वर करून आम्हाला नमस्कार केला आम्ही पण तुम्हाला नमस्कार करतो आणि याच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. लगेच 500 म्हणू लागले हात किती नोटा छापल्या असते आलोच नसतो फ्रॅक्चर झाला तरी सुद्धा सह्याद्री. परंतु त्या 500 रुपयापेक्षा यांच्या चेहऱ्यावरचा हसू महत्वाचं होतं. ओके करूयात आपण सुरुवात. आता सुरुवात कुठनं करायची या बाजूनं हे बघा दोन्ही मंडळी आपल्या पण या बाजूने सुरुवात केली तरी वाईट वाटेल. या बाजूने केली दोन्ही बाजून नाही केली तर सचिन भाऊला वाईट वाटेल नाही ना. कुठून करायची मग सुरुवात. हा तुम्ही सांगा कुठून करा. एक काम करूयात. मी एक गाणं गातो साईराम. मी एक गाणं गातो गाणं जिथं थांबेल त्यानंतर माईकचं तोंड मी तुमच्या बाजूला करणार. गाण्याच्या शेवटची लाईन मी म्हणणार नाही ती तुम्हाला म्हणायची. जर समजा गाण्याची शेवटची लाईन यांनी ओळखली तर इथून सुरुवात यांनी ओळखली तर इथून सुरुवात आणि दोन्ही बाजून नाही ओळखलं तर आपल्यापासून सुरुवात. जर समजा मी गाणं म्हटलं फॉर एक्झाम्पल आला आला वारा संगे मोठ्यानं म्हणायचं उजवल्यासारखं आला आला वारा संगे. हा जॉनी जॉनी बाई काय भांडी घासायची ती काय बाई काय हा प्रकार. बिग बॉस बघत नव्हते का ते वाला होतं लगेच वाड्यावर या डेंजरस कार्यक्रम आहे बाबाचा. ओके सह्याद्री शार्पने चांगलं. ओके सह्याद्री तुमची बाजू जिंकली तर तुमच्यापासून सुरुवात माझी बाजू जिंकली तर माझ्यापासून सुरुवात. बघूयात कोणाची बाजू जिंकते आणि कोणापासून सुरुवात होते. वहिनी आपल्याला हारायचं नाही आपल्याला जिंकायचंय. उभा राहून म्हणा प्रमुखाने म्हणा. ओके करायची सुरुवात एकदा आवाज द्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. परवा जयंती झाली त्यामुळं आवाज अजून मोठा दोन्ही हात वर करून छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर. क्या बात आहे. सह्याद्री करू सुरुवात. चल रेडी साईराम 3 2 1 गो. डिले कालच्या शो तुझी बाजू आवाजच येत नाही. हात वर करून बरोबर ना. हा आपल्याला माहित होतं का येड्याच्या देशात पेड्याचा पाऊस भारी आहे माहिती नव्हतं खरंच. करून सांगा बरं हात वर. मागणं काय करते तू रडवू नको तू काळजी हरली होती
काल पण तिच्या बाजूचा आवाज उचलायला काल पण कार्यक्रमात. चला बरं, अशी ऐका. त्याला एक चान्स देतो. एक चान्स. जास्त ताण नको घेऊ. ऐका, इज्जतीचा सवाल आहे. जागेवर तू उभा राहून मोठ्याने म्हणा. जागेवर तू उभा राहून मोठ्याने म्हणा बरं. काय नाही राधे भाई भाडं देतील, काय अडचण नाही आपल्याला. बघू अजून मी चॅलेंज आहे तुला. रेडी? जरा पास आओ. हे बरं जमलं. याच्या आधी सोपं होतं, 4 जणी बाजून आवाज मोठा. लग्न झालं नाही म्हणायचं वाटलं म्हणते ती का. तुम्हीच म्हणता लग्न पण वाटत. विचार तुझ्या मामा बंटीला. ओके रेडी? किरणला विचार. हो चला, ज्यांच्या लग्नाला 1 ते 10 वर्ष झालेत अशा 100 जणींना विनंती करतो. पक्याला काय विचारायचं? पक्याचा 7 बराच स्कोर आहे अजून. सोहळ्यानिमित्त होम मिनिस्टरचा खेळ रंगला पैठणीचा. नमस्कार माऊली, नाव तुमचं? मनीषा संदीप धोंडे. मनीषा संदीप धोंडे. एकदा धोंडे वहिनीसाठी टाळ्या वाजवा बरं. वा वा वा. टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला लावल्या तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून. बया खुशच झाली. हा बोला. उखाणा सगळ्यांना आला पाहिजे. महादेवाच्या पिंडीला म्हणल्यावर 2000 रुपये दंड आहे. तो सोडून कोणताही उखाणा घ्या, काय अडचण नाहीये. येस. हा. झुंझुन जुन्यात बसले मेनात. झुंझुन जुन्यात बसले मेनात. काळी चुळी अंगात गुलाल भांगात. नेसले पितांबरी सोडला सोगा. कचेरीला उभा. कचेरीच्या खोल्या खोल्यात खोल्या 12 खोल्या. 12 खोल्यात 12 हंडी. सकाळपर्यंत होईल नाही पण नाही. उद्या पुण्याला कार्यक्रम आहे, इथून जायचंय. हा. हंड्या परत परतीत भातात तूप तुपासारखं रूप. रूपासारखा जोडा. चंद्रभागेला पडला वेडा. नाव कोण घेते एक. राजेंद्र शेंड्याची लेख. नाव कोण घेते तानी. संदीप धोंडेची राणी. वा 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 वा. वहिनी शिक्षण किती झाले? माझं 11वीतच लग्न झालं. मग 12वी काढायचे. हे कशाला पाठ करत बसले? काय गरज होती काय? हे पाठ करत बसले तर नवऱ्याचं नाव घ्यायचं. ह्याच्यापेक्षा अभ्यास केला असता 12वी पास झाल्या असत्या. अंगणवाडीची बाई तर झाले तर भात शिजवायला. करून दिलं नाही वडिलांनी. करून दिलं नाही का? बरं. जे केलंय त्याला तर नीट सांभाळा. जाऊ द्या. हा ना. कुठं ताप जेवायला? जी. काय नाव तुमचं? सोनल नितीन गणगे. बरं. पुढे उखाणा घेऊ. नाही, शिवे द्या 2-4 आता मला. मी ऐकून घेतो घरी बायकोला सांगतो. पाठे गेल्यावर ती विचारते आज काय झालं. सांगतो शिव्या दिल्या तुम्ही म्हणून. हा. एक तिळे 6 जणी खाई. नितीन रावांचं नाव घेते. ईश्वरी सारंगची आई. वा वा वा. येस. का वहिनी असं? हा का? लाडक्या बहिणीचे पैसे महागारी गेले तुमचे? नाही ना. मग असं का चेहरा केलाय? हा. नंदासुदी देवकर. हा हा. पुढं कड्यावरून आले? किती लांब आहेत ना? जवळ एक तास अर्धा तास लागतो. फर्स्ट त्या दिवशी कड्यात आले होतो की मी. आलते ना. तुम्ही आलते का? केलता कार्यक्रम होते ते. पाय मॉडेल होता तरी उड्या हल्ल्या का नाही? हा बोला. हा पुढं. साडी घालते फॅशनची. पदर घेते साधा. सुधीर रावांचं नाव घेते. ते माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा. राधा फुल पावडर लावून आली. एवढं लावून बघा. कशा आहात तुम्ही? असते. आणि ते कसे आहेत? एकदम छान. छान आहेत का ते पण? बरं. पुढे. धनश्री किरण चौधरी. ओके. पुढं. रंगात रंगतो श्याम रंग. तो श्याम आहे सावळा. किरण रावांचं नाव घेते. आज आहे होम मिनिस्टरचा भव्य दिवस सोहळा. धन्यवाद. यस. किरण राव. वहिनी तुम्ही याच्या आधी कुठे होते? पहिल्यांदाच आहेत ना? हा बोला. अमृता उमेश धुमाळ. बरं. पुढे. संसार करत असताना करावा लागतो परमार्थ. उमेश रावांचं नाव घेते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या. वहिनी ही मेशोवरनं घेतली का साडी? मेशोवर सेल लागलाय. परवा मला बायको 2 लिंक पाठवल्या होत्या. तुम्हाला मेशो माहित आहे का? 799 मध्ये 100 बडकर चकमक 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 साड्या. ते मेशो मध्ये मला माझं बी लय बारीक लक्ष असते. हा मग. हा यस. मेशोवर वाटली मला ते सेल मध्ये बघितले. हा बोला. पण भारी चमकते. हा हा. काय नाव म्हटले? रेणुका संतोष चव्हाण. रेणुका संतोष चव्हाण. हा पुढं. वहिनी थांबा इथं. तुम्हीच मेसेज केलता इंस्टाग्रामला. तुमचा पाय मोडला. कसं येणार आष्टीला? आलोय बघा. मला आठवलं चेहरा तुम्ही तिथं बसल्या तेव्हाच म्हणलं हेच कॅसेट आहे आपल्याला ओरडल्या त्या दिवशी. येस. त्यांचा मेसेज आलाय मला इंस्टाला. हा. 5 पांडव 6 द्रौपदी. संतोष माझे पती. मी त्यांची सौभाग्यवती. बरं झालं बाया झाले सौभाग्यवती. इकडे या. अजीमो शहंशाह मैं. काय नाव आहे तुमचं?
गावाचं? सुरेखा रमेश शेळके. बर, कुठनं आला? इथनं? खाली घर बांधलंय का? इथनं कुठनं? पाठीमागनं. पोस्टरचं मागणं. हे बघा इथं पाठी मागणं. वहिनी इकडून पुढलं आलं वाजवत या इकडं. काय नाव आहे म्हणलं? सुरेखा रमेश शेळके. बर, पुढं पुढं काय? इकडं बघा वहिनी, पुढं असं आहे. उल्लाला उल्लाला उल्लाला. द्राक्षाच्या गाड्याला गरज लागली कात्रीची. हे जमतं का आता म्हणलं? हुलाला हुलाला नाही. बर, हा, कशाच्या कात्रीची? द्राक्षाच्या गाड्याला गरज लागली कात्रीची. रमेश रावांचं नाव घ्यायला वेळ झाली रात्री. काय अडचण नाही, पहाटा घ्या तुमचं तुम्हीच ऐका. है ना? या बोला. माझं नाव सुवर्णा मचिंद्र सुतार. सुतार, तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष आहेत का? अंगणवाडी बचत गट? हा, आशा काळे. तेच ना, अंगणवाडी. हा, हे कसं ओळखायचं ह्याचा अंदाज सांगतो. सगळ्या पुरुष कार्यकर्ते. साडीचा पदर जर महिलांनी इथं असा घेतला असेल, अंगणवाडी, शाळा, शिक्षिका, बचत गट, दूध डेअरी, इकडं तिकडं, जर त्या लेडीजनं पदर वरून इकडून असा घेतला असेल तर समजायचं राजकारण्याची आहे. आणि भांडकुदळी असं तर डायरेक्ट कमरेला असतो. काढू नका, मी बघितलंय कोणाचे कसं. हे पदरावरनं जजमेंट आहे. आता लव्ह मॅरेज वाल्याचं पण सांगतो थोड्या वेळा. हा फक्त सापडू द्या मला लव्ह मॅरेज. जी वहिनी, तुमचं झालेलं आहे. गप्पा मी थोड्या वेळा सांगणार आहे. हा, कसं झालंय सगळं सांगतो तुमचं. मला भविष्य तुमचं झालंय ना लव्ह मॅरेज, मग का असं करायला लागला? मग त्यांना टेन्शन आलं बरं का, त्यांनी गपचूप केलेलं आहे. हा, नहीं मेरे सौंदर्य का राज लक्स 5 हफ्तों में निकाल पाइए फेयर एंड लवली. हा, ते वारा नव्हतं, तो वाऱ्याचा वेग होता. ते वेगाचं नाव होतं शिवछत्रपती शिवाजी महाराज. तो अन्यायाविरुद्ध लढणारा आघाडा राजा होता. तो राजमाता जिजाऊचा लेख होता. लाखात एक नाही तर तो जगात एक होता. हे देवा, मला पुढच्या जन्मी जन्म देताना काही गोष्टी लक्षात ठेव. मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाली तर रायगडाची होऊ दे, तलवार झाले तर भवानी मातेची होऊ दे. हे देवा, तेही नाही जमलं तर मला शिवा काशीद सारखं मरताना रडत हसत शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हणू दे. हे देवा, तेही नाही जमलं तर मला जन्मालाच घालू नको, कारण मी ह्याच जन्मी धन्य आहे की मी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत जन्म घेतलाय. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य आणि मचिंद्र पंचाळांचं नाव घेते सर्वांना जय महाराज. एक नंबर, जय शिवराय. हे देवा, बक्षीस घेऊन येईन, लगेच देऊन टाक. भारी भारी होता ना उखाणा, खूप सुंदर वाटला माऊली. उद्या इंस्टाग्रामला टाकतो मी. अशी 4-5 जण घेतले पण आमच्या माणसानं अजून सोडला नाही. शिवजयंती झाली आता. ऋतुजा विशाल धस. येस, बोला माऊली. पुढे बोला भारत माता की जय. त्या फुल सावधान मध्ये उभा आहेत. दिलं का? हाय. अरे ह्याने जिंकलं, ह्यांना द्यायचं. त्यांना काय, त्या मागणं आल्या त्या कात्रीचा द्राक्षाचा गडी घेऊन. हा, काय झालं? बाळ रडत होत नाही? हा, उखाणा. ताजा आहे की मग यायला पाहिजे की. एकच वर्ष झालंय ना, घ्या ना. मग घाबरले कशाला? ते नको म्हणलेत का? मला काहीतरी वांग्याची भाजी घरी. काय झालं माहिती? हसू येते. कुछ तो कहो, चुप ना. उभंच राहू. बोला. ताजं लग्न आहे, एकच वर्ष झाली. यायला पाहिजे काहीतरी म्हणा ना. वांग्याची भाजी म्हणा, बटाट्याची भाजी. हा, मी झाले त्यांच्या लग्नाला राजी. काही म्हणा. मेथी भाजी मेथी. हिरोंडा गाडी. तुम्ही असं नका करू. मी टेन्शन मध्ये आले.
तुम्हाला भीती वाटते का? पिवळ्या साडीवाली या. राणी ज्ञानेश्वर तांगडे. बर तांगडे. बर कोणाची राणी आहे? ज्ञानेश्वरची. बाई ज्ञानेश्वरची राणी. हा भरा पाणी मग बोला. दारा तुळस तुळशीवाले ज्ञानेश्वरावांचे देवासारखे गुण. वा वा वा. तुम्ही देवासारखे आहेत ना त्याच्यामुळे. या हे ढिलं का पडते रोलिंग फास्ट दे रे रम्या. हा. जय परमेश्वर वारंगोळे. जया परमेश्वर वारुंगोळे. पुढे लाल मणी तोडले काळे मणी जोडले परमेश्वरांसाठी आई वडील जोडले. कुठं कुंभमेळ्याला बिचारी अशी सांगायला आली की जण पुन्हा पुढच्या वर्षी जाणारच नाही महागारी. या जी बोला. मनीषा विशाल काशीत. मनीषा विशाल काशी. येस पुढे विहिरीवर होते 12 हंडे 12 हंड्यावर 12 वाती विशालराव माझे शंकरजी त्यांची पार्वती. जावा का होतात बसा जाऊ तुम्ही ते लाईट फिटिंग वाले ना MACB. यस कसं आहे ह्याच्यासाठी बदाम चकण्यात बी खायची शेंगदाण्यानं लक्षात राहत नाही. ह्यांच्या साडीचा कलर काळा होता आणि बॉर्डर अशी चमकीची होती. बरोबर. अजून काय सांगू? एकदा फिट झालं की फिट झालं. हा पुढं उषा भारत किरुळकर. बरं पुढं 15 नंतर येतात 16. 16 नंतर येतात 17. वहिनी तुम्ही आलो 440चा करंट लागल खातरा. 15 नंतर येतात 16. 15 नंतर येतात 16. भारतरावांनी वायरमन मॅडम म्हणून दुसऱ्याच बाईला मारला डोळा. अरे देवा खांबावर चढायला वाय दादा तसं राहते. हे बघा आमचे मुन्ना भाई झाले त्यांचे कार्यकर्ते सिंगल फसली वर जाऊन खाली येऊ शकतात. बेडी काढी उत्तम बॉडी. तुम्ही वर कसं जाता हा प्रश्न. जाता चप्पल आहे वरती चढायची. माझे हाय फक्त बाथरूमला जायला पुरती जायला वर चढायचं का ते मला द्या पक्या. तुला एक दिवशी वर चढवतो चप्पल घालून. हा. जी बोला. वंदना संभाजी पोकळे. यस पुढे तुम्ही बी कड्यावरनं चालेल. तुम्ही इथले मग ते कड्याला कसे आलते? तुमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून आले होते. काय मिळालं का? हो इस्त्री मिळाली. इस्त्री मिळाली. बरं का म्हणून कडक साडी इस्त्री झाली. हा पुढं आदरणीय श्यामभाई धस यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांती नाना मळेगावकर यांचा होम मिनिस्टरचा ठेवला कार्यक्रम. त्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संभाजीरावांचं नाव घेऊन सांगते मार्च महिना जवळ आलाय हो. लाईट बिल मात्र नक्की भरा. एक नंबर. वा 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 वा. खरंच सांगतो बिचारीनं लाईट बिलाचं बी भागवलं जाहिरात बी केली. मी टॅगच मारतो ऊर्जा मंत्री जे आहेत त्यांना म्हणतो असे वायरमॅन भेटले. तुम्ही 2 वायरमॅनच्या मध्ये कशाला बरं उठले? उगं वायरी कट करायच्या चुकीच्या ठिकाणी. त्या दोघं बी फोन भांडकुन यायच्या. मला जजमेंट आलं कारण हे लोक सगळ्यांना बोलत असतात रोज. त्यांना रोज माणसं भांडणारी लाईट का बंद झाली असे फोन करणारी येत असतात. त्यामुळे तुमच्या समोर लगेच करून येतात. हे बिचारला सांभाळून घ्या गरीबाची वाटते. या बोला. स्वाती रमेश धस. ओके पुढे चांदीच्या वाटेत खडी साखरेचे खडे रमेशरावांचं नाव घेते तुमच्या पुढे. मसोबा पुढे म्हणलं तरी बी चाललं असतं. या बघा बहिणी तुम्ही मेसेज केला मी रिप्लाय केला तर मी येणार आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. मी आवर्जून येणार आहे आणि आलोय आता मग. धन्यवाद. येस यस यस तुमचं सुद्धा धन्यवाद. तुम्ही इंस्टॉल असं दिसता पण इथे लोक वर दिसायला लागला का तिकडे फिल्टर लावताय? येस बोला. शीतल सतीश भोसले. येस पुढे कपाळी लावतो आम्ही भगवा टिळा. कपाळी लावतो आम्ही भगवा टिळा. सतीश रावांना माझ्या श्री छत्रपती शिवबांचा लाडू. वा जय शिवराय. वहिनी इंस्टाग्रामला आहेत का? घरी गेल्यावर एक रील बनवायचा गुलाबी साडी आणि लाले लाले लाल दिसते मी छान तुम्हाला. आईस्क्रीम नाही हो मी शाळेत होतो. या एक नाही हा रेश्मा विठ्ठल सुळे. यस पुढे पितूर जरी जन्मले या मातीत या मातीला त्याची खंत आहे. पितूर जरी जन्मले या मातीत या मातीला त्याची खंत आहे. आमच्या रक्ताच्या थेंबात थेंबात अजून माझा शंभूराजा जिवंत आहे. एक नंबर वहिनी वन्स मोर आणि टाळ्या नक्की वाजवा. या मातीला त्याची खंत आहे. थेंबात थेंबात अजून माझा शंभूराजा जिवंत आहे. जय शिवराय जय शंभूराज. यांना एक बक्षीस देऊन टाका जाण्याच्या आधी. ओके सुंदर उखाणा अजून आहे का?
बाई 40 दिवस मरण यातना बघू नये अजिंक्य राहिला तो माझा छत्रपती शिवरायांचा छावा. 40 दिवस मरण यातना बघू नये अजिंक्य राहिला तो माझ्या छत्रपती शिवरायांचा छावा. विठ्ठलरावांचं नाव घेते पुत्र मात्र माझा शंभूराजासारखाच हवा. पुत्र मात्र माझा शंभूराजा. संचिता आकाश बनकर. पुढे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली खेळांनी. आकाशचं नाव घेते पत्नी या नात्याने. पेन्शन मध्ये नाही ते हे माहिती आहे का तुम्हाला? इकडे बघा, हे सिंगल खाली आलं ना असं करायचं. असं आलं कंडिशनर शॅम्पू काय केलं असेल आणि आयब्रो केलेली बाई तर दिवसभर बिचारी तोंडाने नाही बोलत असेल. त्याच्या पुढे ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस. ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस. विनोदराव आहेत 1 नंबर कंजूस. मग जमून कसं घेता? घेतला आता काय करू. आले नशिबाला काय करावं. बोलायचंय बोला ना. हा शिला संदीप ससाने. कुठून आलो? इकडून. मी इकडून आलो. शेळके तिकडून आले आणि वायरमन इकडून कड्यावरून आले. हा इंग्लिश मध्ये तांदळाला म्हणतात राईस. आणि बिर्याणी करायची असेल तर बरं बिर्याणी राईस. हा इंग्लिश मध्ये तांदळाला म्हणतात राईस. संदीप माझी पहिली चॉईस. धन्यवाद. यस. कोमल तुषार अवसरे. कोमल का तोमल? कोमल कोमल कोमल. हा पुढे काचेच्या ग्लासात कैरीची फोड. काचेच्या ग्लासात कैरीची फोड. तुषाररावांची पप्पी लेच गोड. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारू या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला. माझ्या नशिबी असं फुल साडी अशी कशी करून गप उभी आहे बिचारी. माझ्याकडे पैठी नाही फक्त तू तिकीट बिकीट काय नाहीये. जी काय नाव तुमचं? ललिता अमोल निकाळजे. काय करता आपण? गृहिणी. आणि ते कॉलेजमध्ये. वर कशाला? खाली उतरा म्हणावं. वर जायची जागा आहे का? हा पुढं माननीय राधेश्याम भैया यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही घाबरू नका. तुम्ही घाबरलेले आहेत. श्वास घ्या. जाचाल थोडंच घ्या. हा सोडून द्या आता. हा आता एवढं घेतल्यावर बघ आणि काही नाही का. हा पुढं माननीय राधेश्याम धस भैया यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होमिस्टर कार्यक्रम सोहळ्या सर्वजण झाले आनंदाने जॉईन. अमोल माझे हिरो मी त्यांची हिरोईन. हिरो तो कॉलेजवर चाललाय तुमचा. जमला बहिणी पण छान वाटला उखाणा मला. या कशा आहात तुम्ही? छान. ते पण छान. गहाण कोण आहे? पुढं गीता विशाल बारगजे. कुठं आलात तुम्ही? आष्टीवरून इथून झाले. बरं हा. द्वारकेत कृष्णा अयोध्येत राम. विशालरावांचे चरण हेच माझे चारी राम. वा वा. हा रागाने बघू नका. असं बघितलं मीच घाबरलो. हा जयश्री किरण धोंडे. ओके पुढे लाडक्या बहिणीचे प्रत्येक जणीला मिळतात 1,500. किरण रावांचं नाव घेते बाई. हा काय प्रकार? खरं सांगतो सर खरं त्याच्यामध्ये 1,500 आले. तुम्हाला काय माहिती आहे? या इकडं. हा पूनम विलास धोंडे. ओके पुढे छत्रपती शिवाजींसारखा पुत्र धन्य तिची जमावली. विलासरावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. मेडिकल आहे का? गोळ्या आणि उंदरं मारायच्या 2-4. आता हिंमत नाही की जुळलं. मी पहिलं महाराजांचं नाव घेतलं म्हणून मला असू द्या. जाऊ द्या माफ करतो सोडा. हा जी बोला. प्रीती सुनील रोकडे. प्रीती सुनील रोकडे. देवांचे देव महादेव. हा पार्वती संगीनी. काय 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 पार्वती त्यांची संगीनी. सुनील रावांचं नाव घेते मी त्यांची. जी अर्धांगी. कार्यक्रम सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेग्नेंट किंवा आजारी महिलांनी या कार्यक्रमात भाग घ्यायचा नाही. नीट आहे का? कार्यक्रम सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत आजारी महिलांनी भाग घेऊ नका. कार्यक्रमात भाग घेत असताना स्वइच्छेने जबाबदारीवरती भाग घ्या. कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रम संपल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कार्यक्रमाचे आयोजक किंवा निर्माता जबाबदार नसेल. तिसरी सूचना, या कार्यक्रमात केलेले प्रत्येक संवाद प्रत्येक व्हिडिओ आम्ही सोशल मीडियाला शेअर करतो. आपलं मत मांडत असताना
आणि सादरीकरण करत असताना स्वेच्छेने जबाबदारीवरती करावे. 34 सूचना. स्टेजवर येत असताना आपली लहान मुलं मौल्यवान वस्तू, दागिने, पर्स, मोबाईल अनोळखी व्यक्तीकडे देऊन स्टेजवर येऊ नका आणि अनोळखी व्यक्ती दिलेली कुठलीच गोष्ट खाऊ नका. आणि 5वं नम्र निवेदन, सदर कार्यक्रम आलेल्या सर्वच माता मुलींचा सन्मान करतं. या कार्यक्रमात केलेली टिप्पणी, विनोदी प्रसंग कृपया कुठलीच गोष्ट स्वतःच्या वैयक्तिक जीवनात मनाला लावून घेऊ नका. सदर कार्यक्रम स्पर्धा आणि मनोरंजन म्हणून पहा. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. हा, शेळके वहिनी मारताव का इकडे या, तयार दिसत हा. त्यांची हाईट नाही. झोका काय त्याला, आंबा खेळती झोका. नको तुम्ही नको. वहिनी ह्याच्यावर उडी मारायची. लाईट वाले माणसा तुमचा नाही भरोसा. हा, काय याच्यावर उडी मारायची. मारा बाई. ते का आता नवीन एक व्हिडिओ आला माहिती का, साडीवर टाकतो बाई येते बाल्कनीतला खाली साडीवर अडकली होती, तेव्हा खाली असल्यावरच मारा. बस झाली इथं. ओके, सही एकदा करून दाखव उडी कशी मारायची बाळ. रेडी. साधा सोपा गेम आहे बाळ. संध्याकाळ तू पण पडशील गादी. गेम असा आहे, ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्सीच्या पुढं ते पण अशीच मारायची. मळ्यात म्हटलं की दोन्ही पाय एकाच वेळा. तळ्यात म्हणजे मळ्यात, सुकलं की समोरच्या काळात. ऐका थोडी मागे घेणार राजा रे, मला जम्प करायची एखाद्या वेळी जरी करावी लागली प्रसंग बघून. पुढं थोडीशी वा. चलो रेडी. मळ्यात, तळ्यात, मळ्यात. वैरी ते खाली सोडा, लय घाण दिसते. नका धरते. हा रेडी. तळ्यात, मळ्यात, मळ्यात या. राणी भरा पाणी, जाऊ द्या कडकडनी. चलो बक्षीस. आता का जीशी मॅम उचलायला इकडे. हा चल या इथे या. असू द्या, जाऊ द्या. महाग चालले, महागात जायला लागली. थोडं पलीकडे सारखं. कधी लग्न झालंय? 8 वर्ष झालं. 8 वर्ष. त्यांचं केव्हा झालंय? कोणाचं? त्यांचं माझ्यासोबतच. भांडणं होते ते का? नाही, नाही. कोण सांभाळून घेतं भांडणं झालं? ते का तुम्ही? मोठा भाऊ. अहो दोघांचे भांडण झाल्यावर कोण महागार घेतं? ते का तुम्ही? मी. हे नाही कुठं बोलता तुम्ही. काय प्रगती? मुलगा मुलगी. ह्यांना विचारलं काय 8 वर्षाची प्रगती? हे म्हणतं एक मुलगी. मुलगा किती? मुलगा का मुलगी? मुलगा किती? मुलगा किती? आला भारीच आहे ना बिचारी. इकडे या. शेळके वहिनी ये या. हा, ते काय करतात म्हणले? भाजीपाला विकतात. तुम्ही भाजीपाला विकतात आहे आणि ते पण आम्ही पापड विकतो चकण्याचे. रेडी. मळ्यात महागाई, तळ्यात पुढे. हा रेडी. मळ्यात. तुम्हाला ट्रक न मागं वाढावं लागेल ना. ते बक्षीस. काय झालं इकडे? अरे बोल की, गडबड नका करू. हा वहिनी काय झालं? झाले का नाही आऊट? तुम्ही बोलण्यातच गार करून इकडे इकडे वहिनी, तुम्हाला शेळके मामाची शपथ आहे. इकडे वहिनी, इकडे तुम्हाला शेळके मामाची शपथ आहे. इकडे 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 नाही, तुम्हाला न बोलता आऊट करतो. इकडे शेळके वहिनी. शेळके वहिनी गोड बोलूनच गेल्या बघा. त्यांना काय सांगायची गरज नाही पडली. सर काय इकडं तुमचं. मग मी नको का थांबू? चला इकडं. रेडी. वहिनी तळ्यात पुढून थोडस पलीकडे जा. हा तळ्यात पुढून मळ्यात मागे. तळ्यात. मी काय पुढे जायला भंगारवाला आहे का? जावा पुढच्या जायला. रेडी. हा मळ्यात बरोबर, तळ्यात बरोबर. तुमचं कधी लग्न झालं? मग मी 10 वर्षाच्या आतल्या बोलवलं. एवढं शुरू झालेलं जुनं 12. शेळके वहिनी इकडे वहिनी. कसली भारी. माझा राज ऐक शेळके वहिनी लय भारी आहे. त्या त्यांची तुम्ही नाही दिसले तर दात तरी दिसत. जाऊ द्या, लय महाग बसले. रेडी. बरं. कसं झालं तुमचं?
अरेंज मॅरेज भांडणं होतात ते बोलत कशी तुम्ही त्याशिवाय एखाद दिवशी दगड हाणायचं त्याशिवाय भांडण्याची मजा नाही का नाही किरण आमचा किरण 7 वर्ष झालं करतोय 32 महिने झालं करतोय 3 महिने रमत महिन्यापासून पक्याचं माहिती आहे ते कळून देत नाही बर मग महागार कोण घेतो का 50% आरक्षण आपल्याला तरी पण मीच घे. सर काय करतात ते बिझनेस आहे. बरोबर रेडी तयार बसून घ्या तुम्ही जवळ असे की असं मग तुम्ही काय या? आम्ही का भाजीवाला आहे का नाही घ्यायची पुढे जायला जायला सर का वहिनी ऐका आता माहिती बघूच नका हा का हे तर न बघता सुद्धा आपण हे करूया मी इथनं विचारू नको बरं ओके रेडी तयार अच्छा रेडी मळ्यात रेडी मळ्यात आई काळूबाईच्या नावानं रेडी मळ्यात रेडी मळ्यात बया 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 झामखेडच्या घाटात टेम्पो पलटी झालेलं वाटलं गेले का थांबा थांबा काय झालं हात ठेवले अच्छा पाय पडले का बरं बरं रेडी तुमचं कधी झालंय 2015 लव्ह मॅरेज आहे ना अरेंज आहे का आणि साहेबांचं पण अरे बरं रेडी तयार तुम्ही राहता कुठं पंचायत समितीच्या मागे माग आम्ही ग्रामपंचायतच्या पुढं नगरपालिकेच्या वरती रेडी साईराव मळ्यात तळ्यात बहिणी तुम्हाला पहिलं बक्षीस राधेश्याम भाई म्हणले द्या आणि मी दिलं तर काय करणार घे आम्ही डोक्यावर पडलो असं द्यायला रेडी तळ्यात बसून घ्या ह्यांना द्यायला मोकळा आहे वहिनी कैरीचे फोडून पप्पी गोड गाडी झटका वाटता बक्षीस घेऊन जा वहिनी शिक्षक वाले वहिनी बक्षीस नाही की बाई कसलं भारी उखाणे घेतलं तुम्ही हा ये खरंच सांगा तुम्हाला दिलंच बक्षीस तर घेऊन जाईल बरं भैयांना काय सांगाल काय बक्षीस पाहिजे काय जे भेटेल ते नाही नाही आता तुम्ही सांगा ते देऊन टाकतो हा भेटेल ते भेटेल ते भेटायला हुडकाय जावं लागेल मग ते काय करतात कामाला जातात आणि बी कामाला जातात काय का नाही रेडी तळ्यात रेडी हा मळ्यात मळ्यात काय झालं बहिणी संत्र्याचा ज्यूस कंजूस मित्रांनी एवढी भारी साडी घेतली तरी त्यांचं नाव कोणतं सांगायचं आमच्या भावाला नाव ठेवायचं काय कारण नाही तुमचं रेडी मळ्यात या असंच होतं खाली अजून कोण गेलं येस येस त्यांच्याशी गप्पा मारायचं सर सरकणा पलीकड काय नाव तुमचं संचिता संचित छान नाव आहे काय करता तुम्ही फार्मासिस्ट मेडिकल जॉब कर जॉब करता ते पण रेडी तळ्यात पुन्हा सेल्फीला उभं राहायचं आता हसलं करायला लागलं बघ तुम्हाला पहिलं बक्षीस दिलं काय करणार म्हणजे लव्ह विथ अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज आहे लव्ह विथ अरेंज नाही आधी लव्ह आहे मग मॅरेज आहे खरंच सांगा लव्ह मॅरेज बघितलं ना मी कसं ज्यांच्या ॲब्रोची साईज लहान असते का त्यांचं लव्ह मॅरेज असतं किंवा ज्यांच्या दोन्ही बाजूच्या बट्टा किंवा सिंगल बाजूची बट खालीवर करायला परवानगी असते त्यांचं लव्ह मॅरेज असतं आणि कोण करणार आहे ह्याच मी सांगतो पण थोड्या वेळानंतर रेडी तळ्यात होय नको संचिताजी हा वहिनी मी भंगरवाला बी नाही हो त्या माणसाला ₹1,00,000 द्यायचे मला काय होतंय डिस्टर्ब काय डिस्टर्ब नाही ओके हा रेडी मळ्यात वायरमॅन मागं जायचंय मागची लाईट गेली आहे हा काय म्हणजे ते हिच्याकडे लक्ष होतं ना आणि मग सर काय इकडं जावं पाहिजे तिकडे तुमच्या माझं तुम्ही तिकडे जा मला बसवू नका एवढं माझ्यासाठी सध्या गणेश दादानी तर त्या गाड्या टाकली म्हणून मला उड्या मारा यावं म्हणून आणि मला म्हणून महाग जा महाग बघू नका मला राग येते मळ्यात
ते बघ ते तोंडावर पडली. आई काळूबाईच्या नावानं स्वतः रेडी मळ्यात हसायला मळ्यात चल रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात रेडी तळ्यात 1 2 हा चलो रेडी तळ्यात बर का हा सका वहिनीकडे मी सुशे साडेवाले वहिनी वहिनी साहेब काय करतात असं करतात मी असं करतो हा आणि तुम्ही कसं करता काय करतात काम काय हॉटेल होत आहे मिरजगाव आणि तुम्ही आष्टीत मिरज बघतो नाही माहिती कसं जगतात मग मिरज गाव इकडेच आहे ना बोर्डवर वाचलं होतं मी रेडी तळ्यात चल रेडी मळ्यात तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात या बसून घ्या सर काय करा हा हे तळ्यात हे मळ्यात हा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात रेडी तळ्यात या बसून रोज बाय अशा चुकतात त्यांनी काय सांगायचं तो का सुतर मॅडम त्यांना गोड म्हणून घालवतो माहिती आहे का मी हे तुम्हाला घालवतो तुम्ही कशावर करायचं आशा सेविका अशा मग मी तुम्हाला मगच ओळखलं की साडीच्या पत्रावरनं सांगितलं तुम्हाला हा रेडी मळ्यात तळ्यात बहिणी लक्ष द्या रेडी तळ्यात त्यांना लक्ष द्या म्हणून सांगितलं तुम्ही हा लय हसू नको पिसतेला लग्न होत नसते दात पडले त्याचे 4-5 पुढचे रेडी मळ्यात साईराम मळ्यात काय दोन डबा करता रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात रेडी तळ्यात चलो आता पडणार आहे कोणतं रेडी तळ्यात हा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चलो मळ्यात 1 2 गेल्या ना नाही गेले ना आणि मग टाकायला गेलो होतो पण नाही गेली सभा विचारून टाकता हे गेले हे बाळा हे गेल्या वहिनी तसं नाही नाही नका वहिनी ते वायर मी नाही हो बिचारी या इकडे कोण आहेत तुम्ही दस आहेत का त्यामुळे बिचारी एवढी मुलं लावून भांडायला लागली कार्यक्रमात दसांचा आहे रेडी मळ्यात हा तळ्यात चल रेडी मळ्यात बरोबर तळ्यात वहिनी मग वायर म्हणलं साहेब काय करतात सरपंच होते आता कॉन्ट्रॅक्ट वगैरे देतात बरं आणि तुम्ही वायरिंग हा मूळ गाव कुठलं तुमचं जामगाव माहेर आहे माझं धसच आहे मी हा का बरोबर आणि मळेगावकर आहे शिंदे मुख्यमंत्री त्यांचा काही संबंध नाही फक्त नाव शिंदे त्यांचं गवळे आहे पण त्यांचा बी काही संबंध नाही हा आमचा संबंध वैर नाही हा वहिनीच्या म्हणते ह्यांना घालावं म्हणून ते बाहेर खेळते काय गरज आहे का लोकांच्या नाव ठेवायची रेडी मळ्यात हा तळ्यात आपण माझ्या संग लक्ष ठेवा तळ्यात हा चल रेडी साईराम मळ्यात मळ्यात ओके तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चल रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात रेडी मळ्यात 5 स्टारच्या बाहेर वेट राष्ट्रवादी वाटायला लागले नमस्कार साईराम हा मळ्यात साईराम तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चल रेडी तळ्यात तळ्यात केल्या काय म्हणलं काही नाही गेल्या का क्या लगती हो काही ते संबंध आहे का मी ढकललं त्यांना माग रेडी तळ्यात ऐका ना वहिनी वहिनी ऐका की वहिनी काय नाही तुम्हाला ठाका म्हणायचं कसं नाही हो बिचारी एवढी राग वहिनी रुसू नको मला वाईट वाटलं माझा 16 तारखेला अपघात झाला भैया
मी 17ला इथून गेलो, ऍडमिट होतो संचितेला एक दिवस. ह्यांचा मेसेज आला, मग तुम्ही आष्टीला कसे येणार भाऊजी? मला वाटलं मला आष्टीला मग नंतर आठवलं. मी म्हणलं भैया मित्र आहेत आणि मी नक्की येणार. आणि खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी हा कार्यक्रम करायची ताकद मिळाली. एकदा खरंच भैयांसाठी टाळ्या वाजवा. आणि मी आजच उड्या मारायलो ना, ते पण धाडस करू. त्यामुळं तुमचं मनापासून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं भैयाबद्दल एक कौतुक आहे, मला आले होते आणि काळजीपूर्वक विचारपूस केली, हेच सगळ्यात मोठी कमाई आहे. आणि हा तुमचा सामान्यपणा मला खूप भावतो. कारण की ज्यांचा कार्यक्रम असतो तो माणूस कुर्ता बिडता गॉगल लावून मस्त समोर असतो, पण तुम्ही सगळ्यांच्या बसण्याची व्यवस्था करता, हे साधे पण तुमचं मला भावतो. तुमचं मनापासून कौतुक आहे माझ्याकडनं. आपली मैत्री अशीच कडेपर्यंत राहो एवढीच शिवचंदी प्रार्थना. तुम्हाला उधळण आयुष्य माता माऊलींच्या आशीर्वादाने लाभो. यस कुठं या इकडे मध्ये या का पलटी आहे सर का वहिनी जा पलीकडे. माझ्याकडे बघायचं पण आहे, मला बोलायचं पण आहे. तुम्ही काय काय उभारलो काय यार, ठेवा खाली. हर एक माझा हर बेड हर बेड हर बेड. कंगवा घ्या, फरशी घ्या. साईराम रेडी. मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. चल साईराम मळ्यात रेडी. तळ्यात तळ्यात. वहिनी 2 बाई टाका. तुम्ही आउट झाले वहिनी. या होते आता. त्याला काय लागतंय? मळ्यात तळ्यात. टेन्शन नका घेऊ. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? बरं आहे ना सगळं? काय करता? फोटोग्राफर. तुम्ही मिस्टर. कुठं आहे ते? धामणगाव. धामणगावला. किती लांब आहेत ना? 1 तास लागतो. लांब आहे की हो. रेडी. तळ्यात चलो रेडी. मळ्यात मळ्यात. आई काळवाईच्या नावानं त्याला सगळ्याच जणी अभिनंदन. देऊ नका यांना. ऐकलं द्या माझ्याकडे, ते चांगलं आहे सांगोला बिचारा. ओळख आहे माझी. हा कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना, कुणीच नव्हतं रे काना. डान्स लगाव तुम्ही आली होती याच्या आधी, आता नाही येणार. हा आणली होती तुम्ही लगी का? मग उद्या पहाटा कर. नव्हतं रे काना पिकतो सगळतो कोकणचा राजा सगळं. खरं की मॉनिटर शो चांगलं लावलाय साऊंड तुम्ही, काय अडचण नाही. पब्लिक पण शांत आहे आवाजामुळे. हा थोडं आतला खोला. हॅलो बीड बीड मधून खोला, बीड मधून. हा मनीषा सुनील आंधळे. बर दिसतंय की तुम्हाला? हा पुढं नाही नाही. मगच ऐकले तुमच्यापासून सुरुवात केली आज मी. हा म्हणू का? ओम भगुगेन नव्हते रे गाना माझ्या मना. दुसरा पहिला दुसरा तिसरा तिसरा चौथा तिसरा चौथा तिसरा चौथा पाचवा 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 पाचवा. एक ग्रामची बैठक बक्षीस करू नका, लोकांचा विचार करू नका. तुम्ही चांगलं केलं तरी लोक नावं ठेवणार आहे, वाईट तुझं नावं ठेवणार. यायचं आपली लाईफ एन्जॉय करायची. आयुष्य एकदाच मिळतं, सारखं सारखं मिळत नाही. नुसतं उड्या मारायच्या. दे धक्का. पाहिलं स्टेजवर आले. समोर सर सर समोर. हा इकडे इकडे समोर. भैयाच्या घरचे कडेला काही कसं नेणार? गाडी आहे ना घरची. टेम्पो आहे का? म्हणजे भाड्याचं नाही आणायचं. घरचं आहे.
घरचं आहे का? कशी आहे परिस्थिती घरची? कशी मागायची 120 300 पुढे बसलं मी टपरीवर मागायचे जिंकायला वाटत का? कूलर आहे का? खराब झाला. चालू करून घ्यायचा होता की कार जिंकवायचा होता. उन्हाळा संपलं खराब झाला उन्हाळा चालू झालं परत चालू करताय. बरोबर तवर काय कोंबड्या ठेवले का? वाजवा चांगला मजा मी दिसत व्हिडिओ काढशील ना व्हिडिओ घेशील कोण बाहेर काय दिलं असे पखोलुसानी जगाला आणि माझ्या घरी दिवाळी त्यांना बोला भैयाला शुभेच्छा. श्याम भाईंनी असंच कार्यक्रम घ्यावा दरवर्षी. मी कडेवर आले काय खास कार्यक्रमासाठी झाली. श्याम भाईंनी कार्यक्रम ठेवला मला इथं आलं म्हणून मी आली. मी खूप छान झालेलं इंग्रजीमध्ये विचारलं तरी. नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते महिलांचा एक खास कार्यक्रम घेत आहेत आणि त्याच्यातून जनजागृतीने महिलांचं मनोरंजन करत आहेत. काय सांगाल, गेल्या किती वर्षापासूनचा हा तुमचा दिनक्रम आहे आणि किती वर्षापासून आपण होम मिनिस्टर करतो? आजचा 5796 कार्यक्रम होता. राधेभाई यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी होम मिनिस्टर होतो. 2 वर्ष मी सलग कार्यक्रम केलाय. पुढच्या वर्षी पण आहे. खूप छान वाटलं. परवा काढायला होतो. आज आष्टीमध्ये आहे. अजून 2 दिवसांचा जामखेडला आहे. महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना माता माऊलींना एक स्टेज मिळावं, त्यांना आनंद मिळावा, एवढ्याच मानसिकतेतून आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आयोजकांनी. आणि माऊली आता 7:30ला आलेल्या, आता 12 वाजलेत, गेले 4-5 तास झालं आनंद घेतात. तर राधेश्याम भैया, सचिन भाई आमचे, त्यांचं सगळ्यांचं मनापासून त्यांची टीम धन्यवाद. आणि आज मराठीचं पण मनापासून थँक्यू. अनेक दिवसापासून तुम्ही हा कार्यक्रम करताय. अगदी पायाला लागलं तर तुम्ही एक मनोरंजनाचं एक चांगलं काम करताय. कितवा हा शो होता, काय सांग? आजचा 5795 कार्यक्रम होता. पायाला माझ्या लागलं हे माझं वैयक्तिक कारण आहे, पण त्यांनी आधी बुकिंग घेतलेलं असतं. त्यामुळे मी गेले 5 दिवस झाले फ्रॅक्चर असताना पण कार्यक्रम करतोय. त्याचं कारण असं आहे की लोक मला पाहायला येतात. लोकांच्या मनात एक अपेक्षा असते, आपुलकी असते. आता कडा इथून 15-20-22 किलोमीटर कडा आहे. तिथल्या महिला खास मला भेटायला, कार्यक्रम बघायला आल्या होत्या. म्हणजे प्रेम आहे लोकांचं, मग त्याला आपण दुजोरा नाही देऊ शकत. आपलं दुःख मागं लपून समोर स्टेजवरती हसत राहणं हेच कलाकाराचा खऱ्या अर्थानं एक धर्म आहे. इकडे महिलांचं चूल आणि मूल असंच बोललं जातं, पण कुठेतरी महिलांना तुम्ही एक मोठं व्यासपीठ निर्माण करून देताना आनंद वाटतो का? खूप आनंद वाटतं, कारण की मी ही ग्रामीण भागातलाच आहे, सोलापूर जिल्ह्यातला, पण मी राहायला पुण्यात असतो. मग ग्रामीण भागातलं जीवन बघितलं. महिलांना कधी असं डान्स करता येत नाही किंवा स्वतःसाठी जगता येत नाही. पण तो घनश्याम भैया सारखे किंवा असे जे आयोजक आहेत त्यांच्यामुळे राधेश्याम भैया, त्यांच्यामुळे एक संधी मिळते जगण्याची. आणि आम्हालाही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून एक आपला दिवस चांगला गेला आणि एक आयुष्यात आपण कधी वेगळं करतो याचा एक सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रावर तसे होम मिनिस्टर करणारे बादलीभर आहेत, पण एक हटके प्रकार आपण चालू केलाय आणि तो लोकांना आवडतोय. अनेकांना बक्षीस मिळतात. शेवटी काय सांगाल या शोचे? काय ना, आयुष्य छोटं आहे, छोट्याशा आयुष्यात मस्त जगायचं, उद्या मरायचं, जगून घ्या. आयुष्यात सगळ्या गोष्टीचा वंशमोर आहे, इथं आयुष्याचा वंशमोर नाही. प्रत्येक दिवस शेवटचा पहिला म्हणून जगा, मस्त राहा. धन्यवाद. शुभरात्री, शुभ संध्या, गुड नाईट. हे होते क्रांती नाना मळेगावकर. त्यांनी सांगितलं की आयुष्याचा आनंद घ्या. कॅमेरामॅन अण्णासाहेब साबळेसह मी आयुष्यान कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी बीड.